नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा तुमचं BHMS चे अजून किती राऊंड होतील। ओके, चौथा राऊंड झालाय बघा, सिलेक्शन लिस्ट आली, पाचवा राऊंड होणार आहे बघा, पाचव्या राऊंड नंतर पुन्हा राऊंड होतील का। ओके, तर हे आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ओके, आणि त्या अगोदर जर तुम्ही सायन्स गॅलेक्सीचा ऍप डाउनलोड केले नसेल तर आताच काय करा, ऍपला डाउनलोड करा। आता या ऍप मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे बघा, मी सांगतो। ओके, बघा हे ऍप आहे बघा आपलं, या प्रकारे याचा लोगो आहे बघा आणि प्ले स्टोरला अवेलेबल आहे सध्या आता। ओके, तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लिंक वरून जाऊन काय करू शकता, ऍपला डाउनलोड करू शकता। ओके, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय दिले तुम्हाला, चॅनलची लिंक दिली बघा। ओके, चला मग आता मी सांगतो बघा तुम्हाला जी ऍप आहे याच्यामध्ये काय काय भेटणार आहे बघा। तुमचा जर सिलेक्शन MBBS, BDS, BMS, BHMS, BMS साठी जर झाला असेल तर तुम्हाला या ऍप मध्ये तुमचे जे बुक्स आहेत ते फ्री बुक्स असं एक सेक्शन आहे बघा, तर त्यामध्ये तुम्हाला ते देखील फ्री भेटणार आहे बघा। ओके, तर तुम्ही काय करा, ऍपला डाउनलोड करा आणि तुम्हाला जे फ्री बुक्स आहे ते तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर जे विद्यार्थी 2025 साठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी यामध्ये पेड काउन्सिलिंग असणार आहे बघा आणि खूप कमी फीस मध्ये असणार आहे। तुम्ही जर आता जर जॉईन केली तर ती तुम्हाला 999 मध्ये पूर्ण काउन्सिलिंग भेटणार आहे बघा, डे 1 पासून तर डे 0 पासून तर डे लास्ट पर्यंत। ओके, त्यानंतर या ऍप मध्ये एक स्कॉलरशिप सेक्शन आहे बघा, तुम्ही जर त्या स्कॉलरशिप सेक्शन मध्ये जर गेले तर तुम्हाला जे इथून पुढले जे नवीन अपडेट आहे बघा स्कॉलरशिपचे ते देखील स्कॉलरशिपचे अपडेट भेटणार आहे बघा। ओके, त्यानंतर तुम्हाला आणखीन या ऍप मध्ये काय भेटणार आहे बघा, तुमचा जो सिलेबस आहे बघा, यामध्ये एक सिलेबसचा सेक्शन आहे बघा, त्या सिलेबसच्या सेक्शन मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला त्या देखील तुम्हाला MBBS, BDS, BMS, BHMS आणि BMS चा पूर्ण सिलेबस त्या सिलेबस सेक्शन मध्ये भेटून जाईल। त्याच्या पण PDFs आहे बघा, तर तुम्ही काय करा, ऍपला डाउनलोड करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा। चला मग आपण बघूया आता तुमचे किती राऊंड होणार आहे। ओके, बघा जर तुम्ही CET सेलच्या हा पोर्टलवर आले तर याच्यावरती एक नोटीस आली होती बघा आणि त्या नोटीस मध्ये त्यांनी मेन्शन केले आणि त्या नोटीसच्या बेसिसवरून मी तुम्हाला सांगणार आहे अजून किती राऊंड होणार आहे। ओके, चला मग बघा आता ही नोटीस होती बघा आपली। बघा या नोटीस मध्ये यांनी सांगितलं होतं तुमचे नवीन कॉलेजेस आले होते बघा आणि हे जे नवीन कॉलेजचे रजिस्ट्रेशन होते बघा हे तुम्हाला 3 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत करायचे होते आणि याची पण आता काय आलेली सिलेक्शन लिस्ट आलेली बघा। ओके, आता आपला 5वा राऊंड होणार आहे बघा आणि याच्यासाठी आपल्याला कोणतीही चॉईस फिलिंग करायची का नाही करायची, मग याचे काय डायरेक्टली आता सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि ती सिलेक्शन लिस्ट आपली 11/12/2024 ला काय येणार आहे, आपली सिलेक्शन लिस्ट येणार आहे बघा। त्यानंतर आता यानंतर पण राऊंड होऊ शकते का, किती राऊंड होणार का स्पॉट राऊंड होईल बघा, यासाठी अजून काही अपडेट नाही। पण यांनी काय सांगितलं होतं बघा, जर तुम्ही या ठिकाणी जर आले या नोटीसच्या समोर बघा, तुमचे जे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 5 याची जी सिलेक्शन लिस्ट आहे 11/12/2024 ला येणार। त्यानंतर तुमची जी फिजिकल जॉईनिंग आहे ही 12/12/2024 ते 16/12/2024 पर्यंत असणार। या राऊंड मध्ये जर पुढचा जर राऊंड झाला तर याच्यासाठी काय सांगितलंय बघा यांनी, आता शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड विल बी पब्लिश इन ड्यू कोर्स ओनली इफ सीट रिमेन वॅकंट। जर सीट खाली राहिल्या तर तुमचा जो पुढचा राऊंड आहे याचा काय येणार, शेड्यूल येणार। तर तुम्हाला देखील अजून म्हणजे बघा तुम्हाला नवीन राऊंड होऊ शकतो का, पाचव्या नंतर पण राऊंड होऊ शकतो। तर यांनी सांगितलंय बघा जर सीट वॅकंट राहिल्या तर होऊ शकतो। म्हणजे आता जर देखील ज्या विद्यार्थ्यांना 5व्या राऊंड मध्ये कॉलेज अलाउड झाले आणि त्यांनी काय केलं, कॉलेजला सोडून दिलं, म्हणजे त्यांनी नॉट जॉईन म्हणजे एकदम कॅन्सल केलं समजून घ्या। आणि ज्या मुलांनी रिटेन्शन दिले त्यांचा तर प्रश्न सुटले, पण ज्या विद्यार्थ्यांनी कॅन्सल केले तर सीट जर खाली राहिल्या तर मग पुढे काय येऊ शकतो, पुन्हा तुमचा एक नवीन शेड्यूल येऊ शकतो। यामध्ये तुम्हाला नवीन कॉलेज देखील भेटू शकता का, तर यामध्ये आता कोणतेच तुम्हाला नवीन कॉलेज बघायला भेटणार नाही। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।